पावळे पर्यम सुद्ध वडमागैचुर्याचे व सुद्ध धम्मकाहाय्यम नित्यकालमंचे मी पूजे मी वंदामि नमोसा मी दुःखो इलाव सुगैगमनं समामि मरणं येन गुणसंपत्ति हो मच्छं नमोस्तु 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 अथ पौर्वाणिक स्वाध्याय प्रतिष्ठापन क्रियायां प्रवचन क्रमेण सकल कर्मक्षार्थं भावपूजा वंदनास्तव समेतं श्रीमदाचार्य प्रतिकाय सर्वं करोमि मम समनानं समदंसण समचित्तयुक्तानं पंचविहाचाराणां आयर्याणां आयरातिसुदनानं देशानं मज्जानं तिरणगुणपानंड्रयाणं सव्वसामुणं वद्येणिच्चकालं अंचेमि पूजेमि वन्दामि नमस्सामि दुःखकोकमखो भोइराव सुगैगमनं समानमरणं जिगुणसम्पत्ति भो नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वर्गहियाहिताय। गुणांचे किती भेद आहेत? दोन भेद आहेत, सामान्य गुण व विशेष गुण। प्रश्न क्रमांक 6, सामान्य गुण कशाला म्हणतात? जे गुण सर्व द्रव्यांमध्ये असतात त्यांना सामान्य गुण म्हणतात। जसे अस्तित्व वस्तुत्वादी गुण 6ही द्रव्यात आढळून येतात म्हणून ते सामान्य गुण होत। सामान्य म्हणजे कॉमन, जे सगळ्यात कॉमन असतात ते सामान्य। आपल्याला सामान्य राहावं वाटतं की विशेष राहावं वाटतं? प्रत्येक क्षणी आपल्याला काहीतरी विशेष करावं वाटतं आणि त्यामुळेच आपण काय होतं, दुःखी होतो। सगळ्यांकडे असं आहे, आपल्याकडे जरा वेगळं असावं। ह्या विशेष गुणाचा जीवनात उपयोग पर्यायानं करू लागलो आपण आणि त्यामुळे आपण काय होतो, दुःखी होतो। पण सामान्य गुण समजल्यावर लक्षात येतं कितीही गुणापासून वेगळे पण करायला गेलं तरी अस्तित्वातनं काही वेगळे पण करू शकतो का? आहेपणातनं, एक्झिस्टन्स। 6ही द्रव्य आहेत, आहेपणा सगळ्यांचा कायम आहे। वस्तुत्वाने प्रयोजनभूत कार्य करणं, 6ही द्रव्य आपापलं प्रयोजनभूत कार्य करतात, त्यातून काही वेगळं करायचं म्हटलं तर शक्य नाही। त्याच्यानंतर द्रव्यत्व, प्रमेयत्व, अहुलघुत्व, प्रदेशवत्व ह्या सगळ्या गुणांचा विचार केला तर वेगळे पण काही करू शकत नाही। म्हणून सामान्य गुणाचा जीवनात उपयोग एका शब्दात सांगा म्हटलं तर काय सांगायचं? साम्यवाद येतो, म्हणजे साम्यवादाला प्राप्त होतो। सगळे समान आहेत, मग मी काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असावं हे खोटे विचार संपले। आणि वैशिष्ट्यपूर्ण असावं ह्यासाठीच पैसा आपला वाया चाललाय। कसा वाया चाललाय? सारखं आपण काहीतरी वेगळी वस्तू आणायची, सगळ्यांपेक्षा वेगळं असावं, वेगळा बंगला, वेगळं घड्याळ, वेगळं घर, असं करून आपण काय करत असतो, सतत वेगळं राहायला जातो। परंतु जेव्हा भेदविज्ञान होतं तेव्हा लक्षात येतं की हे सगळं बाहेरचं वेगळे पण खोटं आहे आणि दुसऱ्यापेक्षा वेगळं असावं ह्या विचारानेच आपण तन मन धन वाया घालवतो। पण सामान्य गुण कळल्यानंतर साम्यवाद कसा आला? सगळे समान आहेत, मला काही वेगळं करायची हौस करणं चुकीचं आहे। वेगळंच करायचं आहे तर खरं वेगळं काय करायचं सांगू का? सगळे पिंची कमांडू घेत नाहीत, आपण तेवढं पिंची कमांडू घ्यायचं, वेगळं करून दाखवायचं। सगळेजण ब्रह्मचर्य घेत नाहीत, आपण ब्रह्मचर्य घेऊन सगळ्यांपासून वेगळं वैशिष्ट्यपूर्ण वागायचं। सगळे धर्म करत नाहीत, आपण धर्म भरपूर करायचं, खरंच वेगळं करायचंय ना तर अशा पद्धतीने केलं तर इथं काय आहे, आपला कल्याणाचा मार्ग चालू झाला। आणि जर आपण सारखं लौकिकातनं मागू लागलो तर त्यात अनर्थाला प्राप्त होतो। म्हणून प्रत्येक क्षणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला साम्यवादाला जर प्राप्त व्हायचं असेल तर प्रत्येक क्षणी आपल्यामध्ये अनंत गुणांचं वैभव आहे
आणि ते वैभव जाणलं तर खरा साम्यवाद येतो. साम्यवादासाठी वर आंब्याचा चार्ट आहे. तर त्या आंब्याच्या चार्टमध्ये कसं दाखवलंय महाराजजींनी, आंब्याच्या अवस्थेकडनं पाहिलं तर हिरवा पिवळा सडलेला अवस्था पाहिल्यावर विषम भाव होतात. आणि तोच त्या प्रत्येक अवस्थेमध्ये स्पर्श रसगंध वर्ण स्वभाव कॉन्स्टंट आहे, कायम आहे, सेम स्वभाव आहे. आणि त्याकडून पाहिलं तर आपण काय होतो, समतेला प्राप्त होतो. मग हा साम्यवाद जर यायचा असेल जीवनात तर आपण प्रत्येक क्षणी ध्रुवदृष्टीने विचार करायला पाहिजे. ध्रुवदृष्टीने विचार असतो की पर्याय दृष्टीने असतो? पर्याय दृष्टीने असतो. पर्याय म्हणजेच कशी आहे, व्यतिरेक स्वरूप, ही ती नव्हे आणि विषम आहे. पर्यायाकडे पाहिलं तर प्रत्येक क्षणी विषमतेलाच प्राप्त होणार. म्हणून ध्रुवदृष्टीने पाहिलं तर आपण काय होतो, साम्यवादाला प्राप्त होतो. म्हणून तोच तो गुणांचा पिंड सेम स्वभाव आहे हे जर जाणलं तर समता येते. लौकिकात रशिया वगैरे लोकांनी त्या काय केलं, रशियन लोकांनी साम्यवाद आणण्यासाठी सगळ्यांचा परिग्रह समान ठेवला. परिग्रह समान ठेवून साम्यवाद येतो का? एखादा जरी त्यांना फॉरेनियर भेटला तर त्याच्याकडून रुमाल तरी मिळतो का म्हणून ते आकुलित आहेत, म्हणजे विषमतेमध्ये जगण्याची इच्छा करतात. म्हणजे बाहेरून कुणी लादलं तर समता येत नाही. सगळ्या घरातल्यांचा ड्रेस समान ठेवला, 5 जावा आहेत, 5 जणांच्या साड्या समान. परंतु माहेरी गेल्यावर तर तिला काय वाटतं, जरा वेगळी घेऊन यायचीच. स्वाध्याय मंडळाचा ड्रेस पांढरा ठेवला, ठेवायचा का? आणि पांढरा ठेवला तर म्हणजे त्याच्यावर काहीतरी वेगळी वेलबुट्टी तरी काढूच. म्हणजे काय झालं, कुठून तरी आपल्याला पर्यायाचीच रुची आहे हे दिसतं. म्हणून सामान्य गुण समजल्यावर समानता अशी येते की प्रत्येक क्षणी मी पूर्वीही जसा होतो तसाच आता हे पुढेही तेवढाच राहणार. हे जर लक्षात आलं, समानता लक्षात आली तर विषमतेमध्ये जाण्याची गरज नाही. आणि विषमतेचं दुःख आपल्याला माहित आहे ना. जर कुणी घरात एकाशी चांगलं वागलं, जरासं एकाला हिडीस पिडीस करेल तर काय होतं, घरामध्ये वातावरण अशांत होतं. मग त्या 2 सुनांचं ते वागणं बघून काय झालं, म्हणजे त्यांना असं वागवलं जातं हे बघून सगळं घर अशांत होतं. एकाला असं आणि एकाला असं का. किंवा 2 भाऊ आहेत, एकाला खूप प्रेमाने बोलतात आणि एकाला खूप कसंही बोलतात. ते बघितल्यावर पण काय होतं, आपल्याला राग येतो. असं का, सगळे जीव समान आहे. म्हणून यातनं लक्षात घ्यायचंय की आपल्याला प्रत्येक क्षणी काय लक्षात घ्यायचंय ह्या चार्टमधनं, की ह्या आंब्याकडे व्यवहार दृष्टीने पाहिलं तर ही हिरवी आंबट कठीण अवस्था आहे. निश्चय दृष्टीने पाहिलं तर स्पर्श रसगंध वर्ण स्वभाव कायम आहे. त्याच्यानंतर तोच आंबा व्यवहार दृष्टीने पाहिला तर काय आहे आता, की मऊ गोड सुगंध पिवळा अवस्था आहे. आणि निश्चय दृष्टीने पाहिलं तर स्पर्श रसगंध वर्ण हे गुणधर्म कॉन्स्टंट आहेत. त्याच्यानंतर त्याच आंब्याला आता व्यवहार दृष्टीने पाहिलं, बिलबिलीत बेचव दुर्गंध काळा अवस्था बदलली. म्हणजे व्यवहार नयाने अवस्था बदलते पण निश्चय नयाने स्पर्श रसगंध वर्ण स्वभाव कसा आहे, कॉन्स्टंट आहे. मग ह्या निश्चय दृष्टीने पाहिलं तर स्वभाव सेम आहे आणि व्यवहार दृष्टीने पाहिलं तर अवस्था वेगवेगळी आहे. मग कुणी म्हणतं हिरवी कैरी बरी, कुणी म्हणतं पिकलेला आंबा बरा आणि पशु म्हणतात सडल्याशिवाय काही बाहेर लोक टाकत नाही, ती सडलेली अवस्था चांगली. कारण कोण चांगलं देतं का पशुला, असं आता आपण जसं खातो तोही प्राणी आहे मग त्यालाही चांगलं द्यावं असं कोण म्हणतं का. तर तिथं तो म्हणतो बेचव सडलेली अवस्था असली तर आपल्याला ते मिळतंय ते चांगलं. म्हणजे अवस्थेकडे पाहिलं की विषमभाव, पण स्वभावाने पाहिलं तर समस्वभावाला पाहून जाणून समतेला प्राप्त होतं. हे उदाहरण घेतलंय. मग आता आपल्यावर घटवायचं आहे. आता निश्चय दृष्टी तर सगळ्यांना समजली आहे, रिअल पॉइंट ऑफ व्ह्यू. जसं आहे तसं सांगणं ह्याला म्हणायचं निश्चय दृष्टी. आरोपित किंवा भेदरूप कथन करणं व्यवहार दृष्टी. मी मनुष्य आहे म्हटलं तर व्यवहार दृष्टी आणि मी ज्ञान दर्शनमय जीव आहे म्हटलं तर निश्चय दृष्टी. मग आता निश्चय दृष्टीने अवस्थेचं तर वर्णन होतं, भेदरूप वर्णन होतं किंवा आरोपित वर्णन होतं. म्हणून व्यवहार न्यायाची परिभाषा कशी आहे,
कहो पर मानो मत. कहो पर मानो मत म्हणजे व्यवहार दृष्टीने अशा पद्धतीने भेदरूप कथन, अवस्तुनिष्ठ कथन आणि आरोपित कथन आणि निश्चय दृष्टीने जसं आहे तसं सांगितलं जातं. म्हणून व्यवहारने जसा नाही तसं सांगतो म्हणून म्हटलं कहो पर मानो मत. आणि निश्चयने जसं आहे तसं सांगतो, वस्तुनिष्ठ कथन करतो. आणि क्षणिक अवस्था सांगतो म्हणून इकडे काय केलं, अवस्था क्षणिक अवस्था सांगणारा व्यवहार नाही. आणि निश्चयने शाश्वत त्याला सांगतो, ध्रुव अविनाशी कॉन्स्टंट सांगतो म्हणून निश्चय दृष्टीने दाखवला तो कायम अंश. मग हा डोळा असा तिरका का केलाय चार्टमध्ये महाराजजींनी, तर ह्या अँगलने इकडं पाहिजे, तर ह्या अँगलने तिकडं पाहिलं तर चालणार नाही. आणि ह्या अँगलने इकडं. मग आता व्यवहार दृष्टीने बालक आहे, कमी माहिती आहे, दुःख आहे, अवस्था बदलणारी. त्याच्यानंतर निश्चय दृष्टीने पाहिलं तर ज्ञान आनंद स्वभाव कॉन्स्टंट आहे. व्यवहार दृष्टीने परत पाहिलं की तरुण आहे, विशेष माहिती आहे, सुख वाटतंय, अवस्था बदलणारी आहे, अनित्य आहे, चेंजेबल आहे. निश्चय दृष्टीने ज्ञान आनंद स्वभाव कसा आहे, कायम आहे. नंतर परत व्यवहार दृष्टीने पाहिलं वृद्ध आहे, विशेष माहिती आहे, सुख दुःख रहित, अतिशय आनंद आहे. आणि निश्चय दृष्टीने पाहिलं जीव ज्ञान आनंद स्वभाव कॉन्स्टंट आहे. म्हणजे ह्या अँगलने पाहिलं तर विषमता आहे, त्या अँगलने पाहिलं निश्चय दृष्टीने तर समता आहे. मग अशा रीतीने समता आपल्याला तेव्हाच येणार की जेव्हा आपण निश्चय दृष्टीचा विषय असलेला ध्रुव स्वभाव घेणार. मग खाली वाक्य दिले की नाही, वस्तूमधील अविनाशी अंश आणि क्षणिक अंश जाणून घेऊन माझा जीव अविनाशी ज्ञानानंदमय आहे असा विचार केला तर रोजच्या जीवनात आत्ता सम्यक खरा आनंद मिळतो, समाधान, समता व शांतता मिळते आणि सर्व दुःख नष्ट होतं. ते दोन्ही अँगल जाणणं ह्याला काय म्हटलं होतं, आगम भाषा. बोला की दोन्ही अंश जाणलं तर आगम भाषा. आगम भाषा ही कशी असते, निरीक्षण पद्धती. आणि अध्यात्म भाषा त्यातनं प्रयोजन काय आहे हे सांगते म्हणून त्याला म्हणायचं परीक्षण पद्धती. परीक्षण म्हणजे त्यातनं आपल्याला उपयोगी काय आहे. म्हणजे दोन्ही जाणला. अध्यात्माने आपण निश्चयाचा विषय असलेला ध्रुव स्वभाव जाणला तर आपण आत्ताच निराकुल आनंदाला प्राप्त होऊ शकतो, वेगळा क्षण नाही. म्हणून आता आपल्यावर ठरवायचं आहे की आगम भाषेने आपण जाणलं मी शाश्वत आहे, निश्चय नाही आहे. आणि व्यवहार दृष्टीने कसा आहे, अवस्था बदलणारी आहे, दोन्ही जाणलं. आणि त्यातनं निश्चय नयाचा विषय असलेला ध्रुव स्वभावच मला अनुभूतीसाठी उपयोगी आहे, पर्याय परद्रव्य नाही. ही अध्यात्म भाषा काय आहे, परीक्षण पद्धती. मग आता बघा जसं आपण पाणी गाळून पितो, दूध गाळून पितो, सगळं गाळून शुद्ध करतो. मग आता विचारांना गाळलं का कधी, विचारांना आपण आता गाळायला शिकायचं. बाहेर विभावात विचार चालला की म्हणायचं तो माझा स्वभाव नाही. सकाळपासून आतापर्यंत मी जाणणारा आहे असं किती वेळा जाणलं, एकदा, दोनदा, 10दा, 3दा, एकदा पण नाही. का बरं, म्हणजे विचारांचं गालन केलंच नाही, म्हणजे विचाराचं शुद्धीकरण केलं नाही. आणि त्यामुळं आपलं काय चाललंय, सगळा संसार वृद्धिंगत होत आहे. म्हणून बघा जितकं विचारांचं शुद्धीकरण होईल तितकं आपण आत्ताच निराकुल आनंदाला प्राप्त होतो. सामान्य गुण समजल्यावर सगळे समान आहेत, मी भगवान आत्मा आहे आणि माझं बालक तरुण वृद्ध अवस्था होत असताना असा गुणांचा पिंड सेम आहे. आणि त्या सेम स्वभावाला जाणलं तर साम्यवाद येतो. पुढचा 7वा प्रश्न आहे, विशेष गुण कशाला म्हणतात. तर जे गुण सर्व द्रव्यात आढळत नसून आपापल्या विशिष्ट द्रव्यात आढळतात त्यांना विशेष गुण म्हणतात. जसे जीवामध्ये ज्ञान दर्शन इत्यादी, पुद्गलामध्ये स्पर्श रसादी. मग जे विशिष्ट द्रव्यात आढळतात ते वैशिष्ट्यपूर्ण असलेले विशेष गुण म्हटले जातात. मग जीवामध्ये काय आहे, ज्ञान दर्शन हे विशेष गुण आहेत. पुद्गलामध्ये स्पर्श रस गंध वर्ण हे विशेष गुण आहेत. म्हणजे वैशिष्ट्य दाखवायचं असेल तर कुठं दाखवायचं, न्यायक राहण्यामध्ये वैशिष्ट्य दाखवायचं. आपण कुठं दाखवतो, सगळे जरासा कटचा शर्ट वापरतात, ब्लाऊज वापरतात, तर आपण काय करायचं, आता जरा येलो इतकं वैशिष्ट्य दाखवायला चालतं. कुठं तरी पॅन्ट फाटली होती त्यामुळं त्याला पॅचवर्क लावलं होतं. आपण चांगलं कापड फाडून काय करू लागलो, पॅचवर्क लावलं.
म्हणजे शिंपी चुकला की म्हणतो फॅशन आहे, म्हणजे आपल्याला विशेषामध्ये राहण्याची हौस आहे, पण विशेष कोणतं पाहिजे हे मात्र कळेना. तर विशेष काय आहे? ज्ञान दर्शन स्वभाव विशेष आहे. आणि ह्या वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान दर्शन स्वभावाला जाणलं तर बाहेर पर्याय परद्रव्यातून विशेषता करायला जाते. सोनाराकडे जायचं म्हणायचं की अगदी नक्षीदार डिझाईनचं काय पाहिजे? दागिना. तो म्हणतो ह्यामध्ये 1 तोळा वेस्ट होत आहे, कशाला कसलं करता? नाही म्हणाला, पाहिजेच. गेला तर गेला 1 तोळा. 1 तोळा कितीला असतो? 6,000. म्हणजे बघा 6,000 घालून सुद्धा आपल्या विभावाची हौस पूर्ण करायची, आणि तेवढे 6,000 जर धर्मात खर्च केले तर आपली ही खरी शिदोरी आहे. म्हणजे दान दिल्याने आत्ताही शांती आहे, पुढं पण अनुकूलता मिळणार. दानाचं महत्त्व कळलं का? 4 प्रकारचं दान आहे. ज्ञानदानात प्रसिद्ध कोण आहे? कुंद आचार्यांचा पूर्वभाव. गवळ्याच्या अवस्थेत त्यांना संपूर्ण मन जळत असलेलं दिसलं, पण एक झाडाची ढोली मात्र जळत नाही हे पाहिलं. उत्सुकता लागली त्या बालकाला. जाऊ पाहिलं काय आहे, आणि शास्त्र दिसल्यावर ते उचलून घरी आणलं. आणि घरी आणल्यानंतर सेठजींना दिलं. सेठजी म्हणतात असू दे तुझ्याजवळच, तुझ्याकडनंच आपण दान करू. आणि तसं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणायला आणि ठेवून घेतलं. नेमके मुनिराज आले, आहार झाला. आहार झाल्यानंतर त्याच्या हातून ते ज्ञानदान झालं, आणि त्या आनंदातच तो वनात गुरांना चरायला घेऊन गेलेला आहे. आणि नेमकं सर्पदंश झाला आणि त्या विचारात मरण झालं. तर तो पुढच्या भवात सेठजींच्या घरी जन्मला आणि 11व्या वर्षी दीक्षा झाली, आणि थोड्याच वेळात त्यांना आचार्यपद पण मिळालं. आणि 84 प्राभृतांची रचना केली आहे. समय प्राभृत वगैरे हे जे आहेत ना, तर 84 प्राभृतांची रचना केली. धौलावर परिकर्मसाठी सूक्ष्म टीका लिहिली, आणि अशा रीतीने त्यांनी इतका क्षयक्षम प्राप्त केलेला आहे. एका फक्त दानाच्या विचारात राहिले तर इतका क्षयक्षम उद्घाटित झालाय की त्यांना उपयोग झाला. म्हणजे दान आपण देत असतो की घेत असतो? घेत असतो, देत नसतो. आपल्याला वाटतं हो दिलं की खिशातनं काय घेतलं? घेतलं नसून ते संस्कार आपण आपल्यावर करून घेतलेले आहेत. हे जर लक्षात आलं तर आपण दान घेत असतो, देत नसतो. त्याच्यानंतर आहारदानाची कथा माहीत असेल सगळ्यांना. कुणाची आहारदानाची कथा? धन्यकुमार पूर्वभवामध्ये निर्माल्य सेवन केलं होतं, आणि तो गर्भात आला की घरातले सगळे गेले. म्हणून देवशास्त्र गुरुचं निर्माल्याचं द्रव्य कधीच आपल्या उपयोगात वापरायचं नाही. आणि मग तिथं काय झालेलं आहे? त्यांनी कधी निर्माल्य सेवन केला असा पापाचा उद्रेक झालेला आहे की गर्भात आला, वडील गेले, खूप मोठी धनसंपत्ती होती, सगळं गेलं, फक्त आई आणि तो शिल्लक आहे. आणि आई कसं तरी काम करून दोघांचं पोट भरायची. तो मोठा होऊ लागला, आणि एके दिवशी ह्याचं नाव काय त्या भवात? अकृत पुण्य, आणि अकृत पाप काहीतरी असं आहे, अकृत पुण्याचं आहे. आणि दुसरा नौकर असतो, त्याचं नाव असतं सुकृत पुण्य. आणि तो नौकर असून सुद्धा त्याच्याकडे खूप संपदा आहे, आणि इतकी मोठी संपदा आहे की एक दिवस तो त्याच्या शेतात जाऊन म्हणतो सगळ्यांना तू चणे देतो, मला पण दे. तो म्हणतो मालकाचा मुलगा मागतोय, आता गरीब झाला मग काय झालं, म्हणून त्याने एवढा मोठा मोहरांचा हंडा आणून त्याला दिला, आणि त्याच्या हातात ठेवलं की ते काय झाले? सगळे निखारे. आणि तो म्हणतो मला तू विस्तू देतो, सगळ्यांना मात्र काय देतोस? चणे. तर तो नौकर म्हणतो तर तुझ्या हाताने तू चणे घेऊन जा, मी तुला काही देऊ शकत नाही. आणि तो चणे घेऊन आल्यानंतर आई विचार करते की म्हणते आपल्याला गावात राहायचे तर लाज वाटायची पाळी आली, नोकराकडनं कशाला घ्यायचं, म्हणून ती ते गाव सोडते. आणि सोडल्यानंतर दुसऱ्या गावात जाते आणि सेठजींच्या घरी स्वयंपाकाचं काम करू लागते. आणि तिथं सतत खीर वगैरे चाललेलं असायचं खायचं मुलांचं, ते पाहून हा मागायचं मला पण द्या. आणि ती 7 मुलं त्याला खूप मारायची, आणि एकदा त्याचा चेहरा काय झाला? सुजला. सेठजी म्हणतात त्या स्वयंपाकिनीला का असं झालं? तर तिनं सांगितलं असं असं त्याला खीर पाहिजे. मग त्यात काही एवढं घेऊन जा की म्हणाली, सगळं सामान आमच्यातनं घेऊन जावा आणि तुम्ही करा घरी.
आणि शुद्ध पद्धतीने केलं. नेमकं मुनिराज आले आणि आता किती दिवसात खीर झाली, पण हे बालक आता काय विचार करतोय, अजून दे. त्या मुनींना आहारदान अजून दे हा विचार करतो. त्याचं पाप तेवढ्या क्षणात संपलेलं आहे. आणि ते मुनी अक्षीण महानस वृत्तीधारी होते. महानस म्हणजे स्वयंपाकघर, अक्षीण म्हणजे त्यातला तर संपणारच नाही. आणि त्या भांड्यातली खीर काय आहे की संपेच ना. सगळ्या सेठजींच्या परिवाराला जेवू घातलं तरी संपेना. त्याच्यानंतर काय केलं अजून की सगळ्या गावाचं जेवण झालं तरी त्या भांड्यातली खीर संपेना. आणि अशा पद्धतीने तिथं सगळ्यांनाच काय केलंय, त्यांनी भोजन दिलेलं आहे. आणि ह्या विचाराने आता काय झालं, सगळं पाप संपून गेलेलं आहे. आणि आता तो कसा झालेला आहे, आता विचाराने सुधारला, निर्माल्याचं पाप संपलेलं आहे. आणि आता तो पुढे जन्माला येणार. त्याच्या आधीच एका सेठजींनी धन्यकुमाराच्या नावाने नवनिधी लिहून ठेवलेली आहे. आणि अक्षीण महानसाचं कसं असतं, तिथं सगळीकडे सूक्ष्म स्कंद खूप असतात. आणि त्या भांड्याच्या निमित्तात ते सगळे स्थूल रूपाला प्राप्त होतात. आणि ती खीर रूपाने त्यांची परिवर्तन होते, म्हणजे पर्याय होते. आणि सगळ्यांनाच ती वस्तू काय होते, पुरेल अशी, म्हणजे पुरून उरेल अशी तयार होते. म्हणजे अक्षीण महानस म्हणजे काही जादू नाहीये, तर सूक्ष्म स्कंदांचं त्या भांड्याच्या निमित्तात स्थूल रूपाने परिवर्तन होतं. मग पहा की पुढच्या भवात तो जन्माला आला. आणि आता कोण कसं झालंय बघा, पुढच्या भवात ती स्वयंपाकी नसते, ती झाली सेठानी. सेठजीच झालेले पुढच्या भवात. आणि ही 7 मुलं आणि हा धन्यकुमार 8 भाऊ झाले. आणि पूर्व संस्कारवश माता कुणावर प्रेम करते, धन्यकुमारवर. आणि सगळी मुलं चिडत असतात, म्हणाले काय तू काम धाम करत नाही तरी त्यालाच तू फार लाड करतेस. मी एक दिवशी मुहूर्तावर त्याला 100 रुपये देऊन पाठवलं, जा व्यापार करू नये. तो गेला गावामध्ये, काय काय खरेदी केला. आणि शेवटी येताना त्यातनं असं अदलाबदल करत त्यांनी काय आणलेले, बाजेचे पाय. आणि सगळी मुलं हसू लागली, म्हणाले काय बाजेचे पाय जुने आणलेत, वेडाच दिसतोय. 100 रुपयात 4 पाय. सगळे टिंगल करू लागले. पण आईला कौतुक आहे, आज पहिल्यांदा एवढं तरी केलं ना, म्हणून ते त्याचं कौतुक करते. ते सगळं जेवण झाल्यानंतर पाय घेऊन बसते घासायला. आणि घासता घासता जरासा पाय निसटला की आतलं ते भुजपत्र निघालं. आणि त्याच्यावर लिहिलं होतं नवनिधी धन्यकुमारच्या नावावर आहे. ते पत्र घेऊन त्या घराकडे गेले सगळे. तर तिथला रक्षक म्हणतो केव्हापासून तुमची वाट बघतोय, हे घ्या सगळं. आणि झालं आता ती नवनिधी मिळाली धन्यकुमाराला म्हटल्यावर तर 7 भाऊ खूप द्वेष करू लागले. इतका द्वेष की एकदा फिरायला नेल्यानंतर विहिरीतच ढकलून दिला. आणि वरनं काय करतायत, दगड टाकतायत, तो मरावाच म्हणून. आणि तो म्हणतो अशा ठिकाणी राहण्यापेक्षा आता निघून गेलेलं बरं. म्हणून तो काय करतो, एकदम त्याला वाट सापडते विहिरीत. आणि त्या वाटेने बाहेर पडतो आणि बाहेर निघून जातो, घरी येतच नाही. आणि जिथं जाईल तिथं आता त्याला सगळे स्वागत करतायत. शेतकरी भेटला प्रथम, तो म्हणतो बसा जेवून जावा. काहीच ओळख नाही तरी सुद्धा कशाचं फळ आता हे, आहार दान दिल्यामुळं कुठेही गेला तरी त्याला आता कुठे आहार कमी पडत नाही. म्हणजे बघा हा बँक बॅलन्स आहे, आपण बँक बॅलन्स कुठं करत असतो, त्या बँकेत. आणि त्याचा फायदा काय होतो माहिती आहे ना, ते कशाला आपण पैसे वापरतात. मग ते कुक्कुटपालन असेल किंवा कत्तलखाने असतील तिकडं तो वापरतात. आणि आपल्याला फक्त व्याज मिळतं म्हणून आनंद वाटतो. पण वास्तविक पाहता असतला अनुमोदना झाली, पापाचे भागीदार झाले. आणि तेच आता त्यांनी अशा रीतीने आहारदान दिलाय तर त्याला तो शेतकरी म्हणतो जेवूनच जा. आणि शेतकरी डबा आणायला घरी गेला. आणि हा सहज काय नांगर आहे कधी बघितलं नाही, हलवून बघतो तर खळकन वाजलं की काय निघाला, पैशाचा हंडाच. तो घाबरला, म्हणायला की ह्यांनी काहीतरी आपल्याला समजू नये किंवा कोणाला समजू नये म्हणून करून ठेवलेला आपण काढला, आता काय खरं नाही आपलं म्हणायला. माती एकसारखी केली आणि गपचूप बसून राहिला. जेवला की पळत सुटला. पळत सुटल्यानंतर हा नांगरायला सुरुवात करतो की वाजलं की तो शेतकरी त्याच्या मागं धावत सुटला. ते तुमचं काय निघालंय बघा, घेऊन जाऊ. पण मी इतके दिवस नांगरतो पण कधी मला मिळालं नव्हतं, पण आजच निघालंय म्हणजे ते तुमचं आहे. आणि तो म्हणतो की नाही ते तुझं आहे, तुझ्याजवळ राहू दे.
आणि शेवटी म्हणतो ते मी तुला दिलं आणि तिथून सोडवणूक करून घेऊन निघून जातो. आपण असतो तर जाय म्हटलं की पहिला उचलून पळालो असतो किंवा तो दबाडेपर्यंत पण पळून गेलो असतो किंवा अर्धा अर्धा तरी 50-50 करू म्हटलं असतं. पण तो इतका निरपेक्ष होता, त्याला काहीच गरज नाहीये म्हणून तो म्हणतो ते तुलाच राहू दे. आणि त्या उदारतेचं फळ त्याला सगळीकडे मिळालेलं आहे. जिथं जाईल तिथं कुठंच काही कमी पडत नाही. म्हणजे त्यांनी आहारदान दिलं की घेतलं, म्हणजे संस्कार करून घेतले. आणि बघा आपण आहारदान देत असतो का घेत असतो. मुनिराज तो आहार घेताना सुद्धा 6व्या-7व्या गुणस्थानात झुलत आहे. हा मी चिदानंद म्हणून जाणत आहे. खाताना चावण्याची क्रिया प्रतिक्षिप्त चाललेली आहे, पण मुनिराज त्यापासून स्वतःला भिन्न जाणतात. आणि असं भिन्न जाणत असल्यामुळे ते कसे आहेत, प्रत्येक क्षणी निराकुल आहेत. मग ते जसं आहार करता करता स्वतःला जाणतात तसं मीही जाणू शकतो. हा संस्कार महत्वाचा करून घेतला. बाहेरच्या शाळा कॉलेजमध्ये बाहेरची अविद्या शिकवली जाईल, पण ही अनुभूती घेण्याची विद्या शिकवली जाणार नाही. त्याचं सेंटर म्हणजे जे स्वतः पाळतात, अनुभूती घेतात आणि दुसऱ्याला हा आनंद भोगा म्हणून सांगतात, तेच केंद्र आहे शिकण्याचं. म्हणून मुनींच्या सहवासात जाऊन प्रॅक्टिकल शिकलं की ते जसं पटकन हा मी चिदानंद म्हणून जाणतात, तसं आपण पण आहार घेणारे नाही, अंशल स्वभावी आहोत, खाणारे नसून जाणणारे आहोत. असं जर जाणलं तर तिथं काय झालं की खऱ्या अर्थाने संस्कार ग्रहण केले. म्हणून दिलं किती ह्याला महत्व नाही, घेतले संस्कार किती करून ह्याला महत्व आहे. पण आपली घाई काय असते, हे घ्या ते घ्या, पण त्यांचे भाव टिकतो का आपण, की ते कसे निरपेक्ष वृत्तीने स्वभावात राहतात, तसं मीही स्वभावातच राहिलं पाहिजे. म्हणून पहा महाराजजी काही कारण नसताना सुद्धा कधी कधी बसायचे. काय म्हणायचे, विकल्प संपला. का विकल्प संपला, जे लहान मुलं जसं खेळायला लागली तर त्यांना ऊन लागत नाही, तसा आत्मानुभूतीच्या खेळामध्ये इतके रमलेले असतात की खाण्याचा विकल्प कधी संपला हेही लक्षात आलं नाही. या अनुभूतीची दृढता वाढली तर खाताना सुद्धा ते जाणतायत की मी खाणारा नसून जाणणार आहे. खादन अपि न खादन, खाताना सुद्धा त्यात ते एकरस होत नाही. आणि आपण हापूस आंबा हातात आहे, घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे आणि आता आपण जेवायला बसलोय. मग पुरणपोळीच दिसते की मी जाणणार आहे हे लक्षात राहतं. विशेष गुण तर आता आपल्याला सगळ्यांपासून विशेष करायचं आहे. सगळे जेवताना अनुभूती घेत नाही, तर मी आता अनुभूती घेतली तर खरं वैशिष्ट्यपूर्ण जगलो. मग तिथं खाणारा नाही जाणणारा आहे, लगे आतमध्ये डोकावलं, अनुभूती घेतली, हा मी चिदानंद जाणलं, तर आपल्या जीवनात काय झाला, उपयोगच झाला. म्हणून कसं आहे की प्रत्येक क्षणी विशेष गुणाने आपल्याला आपण परापासून भिन्न आहे हे भेदविज्ञान करायला चान्स मिळाला. सामान्य गुणाचा उपयोग साम्यवाद, विशेष गुणाचा उपयोग भेदविज्ञान. मग अशा रीतीने जीव पुद्गलापासून भिन्न आहे, धर्मद्रव्यापासून भिन्न आहे, अधर्मद्रव्यापासून भिन्न आहे, आकाशद्रव्यापासून भिन्न आहे, कालद्रव्यापासून भिन्न आहे आणि इतर जीवांपासून पण भिन्न आहे. हे जर जाणलं तर आपण हे विशेष गुण समजून भेद विज्ञानाला प्राप्त होतो. उदाहरण काय दिलं होतं, एक्सरे मशीन. त्या मशीनने ज्या भागाचा फोटो घ्यायचा तेवढाच कॅच केला जातो, वरच्या स्किनचा कापडाचा नाही. तसं एकाच ठिकाणी 6 द्रव्य आहेत, पण 6 द्रव्यामध्ये मी कोण आहे, जीवद्रव्य आहे. शरीर माझं बिलकुल नाही, मी एकटा आलो, एकटा राहणार आणि एकटाच जाणार. हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण परद्रव्यामध्ये अडकायला जाणार नाही. म्हणून प्रत्येक क्षणी मी शरीरापासून भिन्न आहे, परद्रव्यापासून भिन्न आहे. मग बघा की आपण स्वतःला स्वतःमध्ये जाणलं तर बाहेरची जडवस्तू देताना आपल्याला दुःख होणार नाही. जग को देदी जग की निधिया तुमसा दानी क्या कोई हो. भगवंतांना काय म्हणते, तुम्ही सगळी जग
निसर्गाची निधी जगाला दिली. म्हणजे ते स्वभावात इतके राहिले की जे नव्हतं ते सुटून गेलं आणि आपण जे आपलं नाही ते पकडून बसतो. किती विकल्प असतात. आता सुद्धा आपल्याला शास्त्र ऐकता ऐकता मधूनच विचार आला, आपलं ₹1,00,000 नुकसान झालंय, कसा तर मार्ग काढायचा. कुणाचा विचार केला, जीवाचा की जडाचा? जडाचा. अशांती झाली. मग का असं नुकसान झालं? तर मी पूर्वभवात दान दिलेलं नव्हतं. कर्णानियोग म्हणजे संपूर्ण काय आहे, आपल्या जीवनाचं गणित आहे की तू असे परिणाम केले म्हणून असं घडलं. कॅल्क्युलेशन करायचं लगेच. पूर्वभवात खूप कंजूसीने राहिलो म्हणून आता ही सगळी दुर्दशा आहे. आत्ता जर उदारता केली तर हे पाप आत्ताच संपलं. मग पहा की आता आपण 2 दान पाहिलं की ज्ञानदान, आहारदान. औषधदानामध्ये प्रसिद्ध कोण आहे? तुकारीची कथा माहीत असेल की तुकारी नाव का पडलं तर तिला तू म्हणलेलं आवडायचं नाही आणि वडिलांनी सगळ्या नगरात दवंडी पिटवली की तिला तू म्हणून कुणी म्हणायचं नाही आणि इतकी ती अहंभाव करत असते, मानी असते आणि तिचं लग्नच होईना. मग एक परदेशी आला असतो ना, त्याला काय केलं, खूप पैसे देऊन एवढी अट घातली की तू तिला तू कधी म्हणायचं नाही आणि लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काय झालं आता की रोज तो उशिरा घरी यायचा, पण सगळं बोलणं कसं हो जाऊ तिच्याशी, पण ती रोज सांगते लवकर येत जावा आणि एक दिवस दारच उघडत नाही म्हटल्यावर तो खूप विनंती करतो तरी उघडत नाही म्हटल्यावर इतका त्याला क्रोध झाला, तू उघडतेस की नाही एवढं म्हटलं की तिला इतका क्रोध झाला की तिनं दाराशी उघडली आणि जंगलाच्या दिशेने सुसाट धावत निघाली. बेभान झाली, अनेकांच्या हातात सापडली. शील रक्षण करत करत ती कशी आहे, एका कांबळ विकणाऱ्यांच्या हातात सापडली. म्हणजे ते रंगून कांबळ विकायचे आणि तिचं रक्त आता रोज काढून घ्यायला लागले कांबळ रंगवण्यासाठी आणि ती अशी क्रूश झालेली आहे आणि मनात पश्चाताप करते. तेवढाच क्रोध केला नसता तर ही वेळ आली नसती. आणि क्रोधाचं फळ मरणकंटिकेतलं सांगितलं होतं, एकदा क्रोध केला तर करोडो भवामध्ये कुरूप होतो. कारण क्रोध करताना चेहरा आपला विकृत झाला आणि क्रोधचा क संपूर्ण पण नाही, फाटलाय. म्हणजे तिथं सुद्धा काय आहे, क्र होताना सुद्धा क्रूरता आली. म्हणून कसं आहे की आता व ला ब करायचं आहे तर ब्राह्मण काय म्हणतो, ब च्या पोटात एक रेष द्या आणि क्षत्रिय काय म्हणतो, त्याचं पोट फाडा. म्हणजे दोघांची भाषा कशी आहे, आपापल्या पद्धतीने. मग क्रोध करताना क्र काय झाला, फाटून क्रोध झालेला आहे. मग अशा रीतीने मी तेवढाच क्रोध केला नसता तर माझी दुर्दशा झाली नसती. ती विचार करते, खूप पश्चाताप करते आता. आणि झालं पश्चाताप करून परत काही दिवसांनी भाऊ नेमका तिथं आलाय, तिला ओळखतो कसं तरी आणि सोडवून घेऊन येतो. आणि आता तिनं काय केलेलं आहे, घरामध्ये विशिष्ट तेल करायला सुरुवात केलेली आहे. आणि ते तेल एका मुनिराजांचं डोकं, माहित आहे किती कथा, की इकडे स्मशानात शवासनात ध्यान करत असताना एक मांत्रिक रात्री येतो आणि दगड समजून 2 दगड ठेवतो आणि चूल पेटवतो. त्यांचा वरचा सगळा भाग जळून गेला आणि एकदम त्यांना काहीतरी झालं आणि हात हल्ला ध्यानामध्ये आणि त्यामुळे तो म्हणाला काहीतरी इथं भूत असतंय म्हणून, तो भूत दिसतंय म्हणून पळून गेला. आणि सेठजी कशासाठी तरी गेलेले असतात स्मशानात, मुनींना पाहून घेऊन येतात गावात आणि त्यांचं वैयावृत्त करण्यासाठी त्या तुकारीकडे जाऊन तेल आणतात. त्यांचं आणताना ते घट भरलेलं आहे आणि एकदम पाय दिसत सांड. आता ते चिकट इतकं असतं की परत दुसरा आणायला गेले तर मुनींना लावायचंच आहे म्हटल्यावर कशाला आपण प्रमाद करायचा म्हणून गेले तर दुसरा आणताना परत घट काय झाला, सांड. तिसऱ्यांदा तसंच झालं. असं कितीतरी घट त्यांच्याकडनं सांडले आणि ते म्हटलं तुम्हाला क्रोध येत नाही का. मग तिने ही सगळी कहाणी सांगितली की क्रोधाचं फळ काय असतं ते मी स्वतः भोगलेलं आहे म्हणून मला क्रोध आता बिलकुल येत नाही. मी न्यायक रूपाने साधना करत असते. आणि अशा रीतीने मग त्या सेठजींनी त्या मुलींचं सगळं वैयावृत्त केलेलं आहे आणि त्यांची ती व्याधी काय झाली, दूर झालेली आहे. किंवा वैयावृत्ताची कथा आपण पाहिली होती 6 मित्रांची. ते फिरायला गेल्यानंतर त्यांनी ते मुनी पाहिले आणि ब्राह्मी सुंदरी भरत बाहुबली यांचा पूर्वभाव आहे आणि तो गलित कुष्ठ झालेला पाहून त्यांनी रात्रंदिवस लक्षापाक तेल वगैरे लावून त्यांचं वैयावृत्त केलं आणि त्या वैयावृत्ताचं फळ काय मिळालं, पुढच्या भवात ते पूर्ण आनंदाला प्राप्त झाले.
मोक्षाला गेले. वैयावृत्त कशाला म्हणतात? व्यावृत्त म्हणजे रिटायर. जो विभावातून दूर झाला, रिक्त झाला, त्याला म्हणायचं व्यावृत्त पुरुष. आणि त्याच्यासाठी जी अनुकूलता दिली त्याला म्हणायचं वैयावृत्त. मग ध्रुव स्वभाव तर रागद्वेष नाहीतच, तो नेहमीच रिकाम आहे रागद्वेषाने. आणि त्या स्वभावाच्या अनुकूल जी आमची प्रवृत्ती होते त्याला म्हणायचं खरं वैयावृत्त. निश्चयाने वैयावृत्त म्हणजे शुद्धोपयोग. आणि व्यवहार नयाने जे रत्नत्रय धारक आहेत त्यांच्यासाठी जी अनुकूलता दिली ते व्यवहार नयाने वैयावृत्त आहे. मग बघा की वैयावृत्ताचं फळ म्हणून ते पूर्ण आनंदाला प्राप्त झाले. किंवा भीमाने पूर्वभवात वैयावृत्त केलं होतं. औषधदान म्हणजे फक्त हाताने औषधी दिली एवढंच औषधदान नाही, तर जे जे सेवेचे भाव, अनुकूलतेचे भाव, आहार आदी सगळं वैयावृत्तामध्ये घेतलंय प्रवचन सारख्या 254 गाथेमध्ये. मग अशा रीतीने जे अशा अनुकूलतेचे भाव केलं तर त्या औषधदानाचं फळ काय मिळतंय? तर भीम असा बलदंड झालेला आहे की त्या तुंडिका देवीशी सुद्धा सामना करून त्यातनं तो जिंकतो आणि सागर करून परत येऊन पांडवांना भेटतो. म्हणजे तिथं त्या सागरामध्ये ती तुंडिका नौका जाऊ द्यायची नाही, एक मनुष्य बळी द्या मग पुढे जा म्हणायची. आणि मग त्यांनी कुणाला द्यायचं म्हणलं, भीमाने उडी मारली आहे. आणि भीम तर तिच्याशी युद्ध करून सही सलामत परत पण आला. म्हणजे पूर्वभवात त्यांनी वैयावृत्त केलं, त्याचं फळ निरोगी शरीर आहे. आणि आता शरीरात सतत रोग आहेत. काय समजायचं आपला पूर्व इतिहास? पूर्वभवात भोगाची रुची खूप केली, औषधदान केलेलं नाही, वैयावृत्त सेवा वगैरे केलेली नाही, कुदेव कुगुरु कुशास्त्र भजलेत, मोठ्यांचा अनादर केला. म्हणजे आपल्या परिणामांचं फळ आपल्याला जिवंत दिसतंय की आता आपल्याला घरातल्या वृद्ध लोकांची सेवा करावी वाटत नाही किंवा वैयावृत्त औषधदान वगैरे करावं वाटत नाही. टीव्ही पाहायला 3 तास वेळ आहे, पण आपण वैयावृत्त वगैरे करायचं म्हटलं की काय म्हणतो? कोण जावा, आता परत सगळे कडक नियम निघाले, परत शुद्ध कपडे घालून जावा. कुणी सांगितलंय? त्यापेक्षा एका 4 तास अजून आपण टीव्ही बघू. कडक वाटतंय ना सगळं. पोरं तर हुशार आहेत नाही म्हणतात, पण इकडं काय कोण अजून म्हणत. मला सांगितलं होतं त्यांनी येऊन की पोरं फार रुची लागली, पोरांना आघाडीवर आहेत. आणि इकडं सगळं जरा कमीच झालंय म्हणाले, स्वाध्याय आहे. मग आता आपण सुद्धा आघाडीवर राहायचंय की आपल्याला मनुष्य जन्माचा उपयोग करायचा आहे तो फक्त धर्मासाठीच. आणि टीव्ही पाहण्यासाठी घालवला तर आत्ताही जीवन वाया गेलं आणि भविष्य काळ तर धोक्यात आहे. आणि आता चौथं दान कोणतं? अभयदान. अभयदानासाठी कुणाची कथा प्रसिद्ध आहे? अनंग सरा का धरा, काय नाव आहे ते? अनंग सरा. तर त्या कन्येने तिला विद्याधराने पळवल्यावर काय झालं होतं? जंगलात सोडलाय पत्नीच्या भीतीने. लघुपर्णी विद्या म्हणजे पॅराशूट, म्हणजे आत्ताच पॅराशूट आहे असं नाही. आणि ती त्या जंगलात उतरल्यानंतर पाहते की कुठं मार्ग मिळत नाही. शेवटी एका झाडाखाली राहायची, पाणी प्यायची तिथलंच आणि फळं खायची. आणि असं आयुष्य घालवत असताना तिला लक्षात आलं तर आयुष्य आपलं अगदी खूप थोडं राहिलंय. आणि तिनं काय केलं तर 100 फूट 4 दिशेला मर्यादा केली आणि संलेखना घेतलेली आहे. आणि नेमकं विद्याधर का कोणीतरी चक्रवर्तीचा मित्र असतो, तो येतो आणि तो म्हणतो तू त्या चक्रवर्तीची कन्या हरवली होती ती तूच का? आणि ओळख लागल्यानंतर चल माझ्या बरोबर मी नेतो तुला. ती म्हणते मी येऊ शकत नाही, मी दिशा बंधन केलंय. तो जाऊन चक्रवर्तीला घेऊन येतो. तोपर्यंत तिला एका अजगराने गिळायला सुरुवात केलेली असते. आणि जोपर्यंत तिचा बोट बाहेर आहे तोपर्यंत ती सांगते की मी तर संलेखना घेते, तुम्ही ह्या जीवाला मारू नका माझ्यासाठी. आणि जरी तुम्ही मला त्याला मारून बाहेर काढलं तरी मी वाचणार नाही, म्हणजे मी संलेखना साधणार आहे. हे अभयदानाचं फळ म्हणून पुढच्या भवात ती काय झाली? विशल्या. पण आता लक्षात घ्यायचं, समाधी मरण संलेखना साधलाय, पण स्त्रीतनं स्त्री झाली म्हणजे मरताना नियमाने मिथ्या दृष्टी होती. आणि त्यातनं परत काय झालं आता की ती विशल्या झाली. तिच्या स्नानाचं पाणी सगळ्यांना औषध दूर करण्यासाठी उपयोगी पण पडू लागलं. पण जेव्हा लक्ष्मणाला विद्या लागली आणि तिचं पाणी मागायला काही जण गेले तर त्यांनी सांगितलं तिचं भविष्य आहे की लक्ष्मणाशीच तिचा विवाह होणार आहे, तर पाणी कशाला तिलाच घेऊन जा. ती तिथं गेली, पोचली की ती विद्या पळून गेली
आणि फक्त आता त्या युद्धभूमीवर नक्की झालं लग्न त्याच्याशी करायचंय की तिची ती वृत्ती संपली, अभयदान संपलं, ब्रह्मचर्य संपलं की तिथं काय झालं, विचारात हिंसा झाली की वृत्ती पण निघून गेली. म्हणजे तिनं पूर्वभवात थोडासा अभयदानाचा विचार केला तर इतक्या लोकांना तिच्या त्या पाण्याचा उपयोग झालेला आहे. निमित्त नैमित्तिक संबंधातनं कथन आहे, उपादान शेवटी ज्याचं त्याचं आहे. मग पहा की आहारदान, औषधदान, ज्ञानदान, अभयदान, अभयदानाच्या ऐवजी कोणी वस्तिका दान म्हटलं. मग आपण पूर्वी कुणाला तरी राहायला जागा दिली, मग आज भरपूर जागा आहे, भरपूर सगळीकडे आपल्याला जागेची सुबत्ता आहे, वस्तिका दानाचं फळ आहे. मग म्हणाला आता परत कुणाला तरी धरून पकडून आणतो, वस्तिका देतो, राहावा आमच्या वस्तिकेत, म्हणजे आम्हाला वस्तिका दानाचं फळ मिळावं असं कोणी काहीतरी करायला गेलो अपेक्षा ठेवून तर ते निदान झालं, फळ मिळणार नाही. न मागे मोती मिले, मागे मिले न भीक. मागितलं तर भीक पण मिळत नाही, मागितलं नाही तर मोती मिळतात. मग अशा रीतीने सहज असं दान झालं की त्याचं फळ त्याला सहज उत्कृष्ट मिळालेलं आहे. म्हणून आपण जितके संस्कार स्वभावाला जाणण्याचे करतो आणि विकल्पाच्या भूमिकेमध्ये दानादी क्रिया सावकांकडनं होतात. म्हणून गृहस्थांना दान पूजा मुख्य सांगितलंय जयसेनाचार्यांनी. का असं सांगितलं तर बाहेर तो विकल्पात जास्त आहे तर त्याने जास्तीत जास्त काय करायला पाहिजे, स्वभावाला जाणावं. मग त्याचं हे गृहस्थी राहणं म्हणजे अंतराय कर्म आहे आणि ते अंतराय कर्म कमी होण्यासाठी सांगितलं दान द्या. बघा दानाचं फळ कसं असतं, सगळ्यांनी आपल्याला दीक्षा घ्यायला व्रत घ्यायला अडथळा केला की दानादी भरपूर भाव करायचे की आपोआप काय झालं, सगळं विघ्न संपलंच समजायचं की सहज सगळ्यांचे भाव शांत झालेले असतात, अंतराय कर्म संपलं आणि आपण साधना करायला सुरू करतो. म्हणून सीता वगैरेंचं चरित्र वाचलं तर त्यांच्या गर्भामध्ये बालकाने प्रवेश केला की ते काय करायचे, यात्रा दानादी क्रिया. आणि आपण कुठं जातो, डॉक्टरकडे, डॉक्टर म्हणतो काय करा आता, बेड रेस्ट घ्या. म्हणजे बेड रेस्ट घेऊन अंतराय कर्म संपतं का, म्हणजे त्या जीवाचा आपला शत्रुताचा संबंध असतो आणि त्या शत्रुत्वाच्या संबंधात तो म्हणतो हलायचं नाही. म्हणजे पोटात आलं की सुरू झाली अंमलबजावणी. आणि तिथं आपण मग ध्यान, स्वाध्याय, दान ह्यामध्ये जर राहिलो तर आपलं काय झालं, हे सगळं पाप सहजच संपलं. म्हणून 5 रुपये जरी दान करायचं असेल तर काय विचार करायचा, माझ्याकडून जे आजपर्यंत पाप झालंय त्याचं प्रायश्चित्त म्हणून दान करतो. एक उपवास जरी करायचा असेल तर सगळ्या दोषाचं प्रायश्चित्त म्हणून हा उपवास करतो. असं आपण प्रतिक्रमण करून स्वभावाला जाणून क्रिया करू लागलो तर पुष्कळ काय झालं, अंतराय कर्म कमी झालं. मग म्हणाल कोणी अपेक्षा ठेवून करेल, अपेक्षा पुढची बिलकुल नाही. पूर्वभवात जे दोष घडले त्याचं हे प्रायश्चित्त. आणि प्रायश्चित्ताचा अर्थ काय, प्रायचित्त, बहुलतेने. चित्त म्हणजे चिती ज्ञाने. आपण आपल्या ज्ञान स्वरूपात राहिलं तर हे झालं प्रायश्चित्त. मग शास्त्राला बसल्यावर पोरं शास्त्रच ऐकू देत नाही. कोण नाक ओढताय, कान ओढताय, केस ओढताय, लगेच 9 जाप करायचं. मी पूर्वभवात कुणाला तरी शास्त्र ऐकू दिलं नव्हतं, त्याचा हा उदय आहे, त्याचा दोष नसून माझा आहे. असं जर जागरूक राहिलो तर आपण प्रत्येक क्षणी धर्म करू शकतो. म्हणून सामान्य गुणाने आपल्या जीवनात साम्यवाद येतो आणि विशेष गुणाने वेद विज्ञान करून अनुभूतीला प्राप्त होतो. आणि अनुभूती घेतल्यानंतर विकल्पाच्या भूमिकेत देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दानादी क्रिया विशेष रूपाने होऊन गेल्या. बघा आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं का की धर्माचा खूप प्रचार व्हावा, खूप सगळ्यांनी हा शुद्ध अन्याय समजून शुद्ध आनंदाला प्राप्त व्हावं. असं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपण खरा प्रचार पण करत नाही. म्हणून जितका आपण अनुभूती घेतो आणि पेटून उठतो, कसं पेटून उठतो की हा सम्यक मार्ग मला जसा मिळाला तसा सगळ्यांना मिळावा, असं जर पेटून उठलो तर आपल्या तन मन धनाचा उपयोग काय आहे, संपूर्ण धर्म प्रचारासाठी. मी जसा आनंदी झालो तसे सगळे आनंदी व्हावे. महाराजजींनी ही कला स्वतः आत्मसात केली आणि सगळ्यांना आपण काय सांगितलं,
तुम्ही सुद्धा हा आनंद भोगा. म्हणून सतत उपदेश काय दिला? अनुभूती घ्या. मग आता अनुभूती घेतल्यानंतर आपल्याला काय वाटलं पाहिजे? माझ्यासारखा घरातला दारातला प्रत्येक जण काय व्हावा? आनंदी व्हावा. मग जे आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यांना कॅसेट, नाहीतर आपण काय करतो, एवढंसं भांड नाहीतर एखादा ब्लाऊज पीस देतोय आलेल्यांना, तेच घरात भरपूर कॅसेट वगैरे ठेवल्या आणि येणाऱ्याच्या प्रत्येकाच्या हातात काय द्यायचं? कॅसेट, पुस्तक हे जर दिलं तर तो घरी जाऊन ऐकतो आणि खूप ठिकाणी फरक पडू लागलाय. म्हणजे जे आपल्यापर्यंत पोहोचत नाही ते ऐकून सुद्धा सम्यक आनंदाला प्राप्त होऊ लागले. म्हणजे जेव्हा पुष्कळ केलं लग्नाच्या वेळेस की प्रत्येकाला कॅसेट दिल्या. सगळ्यांना वाटतं काय त्या अम्मांचं ऐकून सगळे वेडेच व्हायला लागले. आम्ही कसं छान मिक्सर देतो, भांड देतो, हे कॅसेट काय करायचं? थोडे दिवस वाटतं असं, जोपर्यंत रूढी पडली आहे ना तोपर्यंत वाटतं, पण नंतर लक्षात काय येतं की लोक आता मागून घेत आहेत की अजून द्या. आणि इथंच एकांनी सांगितलं कॅसेट ऐकले ना असे भाव झाले की अजून तुम्हाला भेटायचं, म्हणून भेटायला चला. म्हणजे त्यातनं काय आहे की संसारात रमणाऱ्या जीवांना देशना आवश्यक आहे आणि ही देशना जर मिळू लागली तर प्रत्येकाचं काय आहे? कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जीवदया आणि परिणामफळ ह्या 2 कॅसेट तर अभक्षावर केलेल्या आहेत. मग मुंबईला कुणी घरात लावली असेल तर त्या एका मोलकरणीने ते ऐकलं आणि तिनं अभक्ष खाणार नाही म्हणून घरी जाऊन सांगितलं आणि तिच्या बरोबर सगळ्या घरातल्या सांगितलं आम्ही पण खाणार नाही. आणि दुसऱ्या एका मोलकरणीने मुंबईमध्येच ऐकलं आणि तिनं सांगितलं मी खाणार नाही आणि तिनं एकटीने सोडलं. मग बघा, एका जरी पंचेंद्रिय जीवाची अशी परिणती झाली आणि सम्यक वस्तू विज्ञान समजून आनंदाला प्राप्त झाले तर काय? शांतीच आहे. मग आपण घरात सुद्धा काम करताना काही चाललं असेल की ती कॅसेट वगैरे फक्त काम करताना ती दिसू नये अशा व्यवस्थेने जर ऐकू लागलो तर घरात प्रत्येकाला हा सम्यक आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर काय वाटतो की सिनेमाची गाणी काय असतं त्यात? तू जेव्हा मै जेव्हा, काय करायचं तर जेव्हा ध्रुव स्वभावात नाही हे कळलं मग परत तसला ऐकून बघा लहान पोरांना पण लगेच गाणं कळतं. किती संस्कार झालेले आहेत सिनेमाचे. आणि त्याच्याऐवजी भजनाची कॅसेट किंवा प्रवचनाची कॅसेट ही ऐकू लागलो तर सगळ्यांची परिणती बदलली. आणि टीव्ही समोर बसलो तर सगळे विकृत भाव झाले. म्हणून ज्या घरात आता टीव्ही नाही किंवा टीव्ही लावत नाही ते ज्ञानींचं घर म्हणायचं. काय प्रामाण्य कळलं आता बाहेरून की आम्ही त्या खोक्यासमोर आमचा वेळ घालवत नाही तर ते आमचं घर ज्ञानींचं झालं. आणि तिथं जर आपण चित्त अडकवलं काय असतं त्याच्यावर अपुरे कपडे असतात. आपण लहान मुलांना घेऊन बघतो आणि पुढे ती पोरं कसलेच ड्रेस घालू लागतात, स्लीवलेस घालतात, कसंही घालतात आणि पुढे मोठी झाल्यानंतर पळून जातात आणि म्हणतो असं कसं काय घडलं? कुणाचा दोष आहे त्यात? आपण संस्कार करण्यामध्ये कमी पडलो. म्हणून माता ही पहिली पाठशाळा आहे की माता आध्यात्मिक असेल तर मुलावर सुसंस्कार करेल आणि माता जर कशी पण वागू लागली तर मुलं तर आणखीन पुढचीच. म्हणून काय म्हटलंय, जी माता मुलावर अध्यात्माचे संस्कार करते ती सुमाता आणि जी माता हे संस्कार करत नाही ती माता नसून वैरी आहे. मग काय पाहिजे उपाधी बघा आपल्याला. म्हणून प्रत्येक क्षणी आपण आतमध्ये स्वतःला जाणलं, विकल्पाच्या भूमिकेत ही देशना दिली तर सम्यक प्रचार व्हायला वेळ लागत नाही. म्हणून प्रत्येक क्षणी आपल्याला एवढीच दूध पाहिजे. काय पाहिजे की स्वभावाला जाणेन आणि जे बोलेन ते तत्वाचंच बोलेन, विचार करेन ते तत्वाचंच करेन, कृती करायची असेल तत्वासाठीच करेल, ते सोडून मला संसारातलं काहीही प्रयोजन होत नाही. गप्पाच मारायच्यात ना तर 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थ मारेल असं जर आपण ठरवलं तर धर्म अवघड नाही. म्हणून सामान्य गुण समजून सगळे समान आहेत म्हणून साम्यवाद आला आणि विशेष गुण समजल्यानंतर काय झालं, भेद विज्ञान करून आपण आनंदाला प्राप्त होतो.